महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आपल्या बुलढाणा जिल्हा दौऱ्याची सुरुवात शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली. दर्शनानंतर त्यांनी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त करत संस्थानच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते श्रीराम पुंडे उपस्थित होते. समाधी दर्शनानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सरकार कोसळण्याच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याऐवजी राम शिंदे यांनी केवळ स्मितहास्य केले आणि पुढील कार्यक्रमांसाठी रवाना झाले. आज दिवसभर राम शिंदे यांचे बुलढाणा जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यांच्या दौऱ्यात अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांचा समावेश असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधणार आहेत. दरम्यान या दौऱ्यात बुलढाण्यातील मित्रपक्षाचे आमदार संजय गायकवाड यांची भूमिका आणि प्रतिक्रिया काय असेल याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमालाही राम शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या दौऱ्याला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. दर्शन घेतलं महाराजांचं काय संतनगरी शेगावमध्ये आज पदार्पण झाल्यानंतर गजानन महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी फक्त घेता येऊ शकत नाही. सभामध्ये मी सुद्धा मनोभावे नतमस्तक होऊन तुमच्या चरणी आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आता पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना सर, मित्रपक्षाकडून असं म्हटलं जातं की बा त्यांचं अनेक वेळा खच्चीकरण होते भाजपच्या वतीने, जिल्ह्यातले आमदार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.